गो प्लस ईश्वर. तर या ठिकाणी काय कन्सेप्ट होते, तर या ठिकाणी ओ आहे. आता फास्टमध्ये सांगते. ओ हा स्वर आहे इथे शेवटी. इथे काय आहे, दीर्घ ई आहे. आता इथे आपण काय काढलं, स्वर बाहेर काढला, तर इथे काय राहिलं, हलंत ग राहिलं. ओ या स्वरापुढे कोणताही विजातीय स्वर आला तर त्याचं काय होणार आहे, अव होणार आहे. अव प्लस ई. आता या ठिकाणी ग जशास तसं खाली घ्या. आता या ग ला हलंत ग ला कोण पूर्ण करणार, अ हा स्वर पूर्ण करणार. तर काय लिहायचं, ग जशास तसं लिहा. आता या हलंत व ला कोण पूर्ण करणार, तर हा दीर्घ ई पूर्ण करणार आहे. तर हा या ठिकाणी मग ही जी वी तयार होणार आहे, तर त्याची मात्रा कशाची असणार आहे, दीर्घ ईची मात्रा असणार आहे. ओके. आता राहिलेला शब्द आहे, दुसऱ्या शब्दातील जो राहिलेला अक्षर आहे ते जशास तसं लिहून टाका, गविश्वर. ओके. तर अशा पद्धतीनं ग प्लस ईश्वरची जी विग्रहाची जी संधी झाली ती गविश्वर झाली. ओके. ही अशा पद्धतीने झाली. आता काही ठिकाणी तुम्हाला परीक्षेमध्ये अशा असा विग्रह देऊन त्याचे असे 4 ऑप्शन दिले जातील त्या विग्रहाचे, की ती योग्य संधी कोणती आहे. तर त्यातून तुम्हाला या वीची मात्रा वेगवेगळ्या पद्धतीनं दिली जाते. कधी ऱ्हस्व दिली जाईल, कधी दीर्घ दिली जाईल, कधी या अक्षरांमध्ये तुम्हाला चुकीचा फॉर्म दिलेला जाईल. तर मग योग्य संधी आणि योग्य विग्रह कोणता आहे, तर ते अशा पद्धतीनं आपण असं सोडवायचा प्रयत्न करायचा आहे. ओके.